वेलकम करता हूं, स्वागत करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर। सलामी बल्लेबाज के रूप में राकेश और उनके साथी बल्लेबाज जीत। जी हां, पहली गेंद सही ठिकाने पे। ओहो, मिड ऑफ की दिशा में मिस फील्डिंग देखने को मिली और उसका फायदा मिला बल्लेबाज राकेश को। राकेश हलपति जो कि गुजरात से बिलोंग करते हैं, लंबा सफर, लंबी दूरी तय करके यहाँ पे खेलने के लिए आए हैं। पहली गेंद पर इस एक रन के साथ अकाउंट ओपन किया है राकेश ने और अपने साथी बल्लेबाज को खेलने का मौका दिया है जीत, जो कि बाएं हाथ के बल्लेबाज हैं। गेंदबाजी की जिम्मेदारी साहिल के ऊपर। साहिल अपना निजी पहला और टीम की तरफ से भी पहला ओवर लेके आए हैं। 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद रहेगा। 4 ओवर का ये मुकाबला है। टॉस जीता था अली 11 नागांव ने और सबसे पहले फील्डिंग करने का फैसला किया है और बल्लेबाजी के लिए दावत दी है ज़ारा 11 वडवल को। ये दोनों भी टीमें बहुत ही जानी मानी टीमें हैं। अपने अपने इलाकों में इन्होंने अपने नाम का परचम हमेशा लहराया। सही मायनों में दोनों भी टीमों का ये पहला मैच, मगर ये मैच बहुत ही मजेदार होगा। ओहो, इस मरतबा क्रॉस द लाइन खेला था मगर गेंद गई थी मिड ऑफ के ऊपर से। लॉन्ग ऑफ में बहुत ही बढ़िया फील्डिंग, तालियों की गड़गड़ाहट से उनका अभिनंदन कर, बहुत ही बढ़िया यहाँ पे फील्डिंग का मुजाहरा पेश किया है वहां के खिलाड़ी ने। विशाल शाह वहां पे मौजूद थे, एक प्रोफेशनल खिलाड़ी है और यही तो हमें देखना है, यहीं से हमें सीखना है कि किस तरह से अपनी टीम को जीत दिलाने के लिए एक एक रन के लिए जद्दोजहद की जाती है व्यवसायिक खिलाड़ियों के जरिए से। आहा, एक बार परफेक्ट यॉर्कर, मगर पीछे कोई भी फील्डर मौजूद नहीं है। 30 गज के दायरे को तोड़ा है। गेंद लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर। 4 रन। हेलो, और इस बीच ओवर पिच करने की गलती, सही नसीहत और वही नतीजा। गेंद जो कि गेंदबाजी के मार्ग पर है, आइकॉन के रूप में खेल रहे हैं। बहुत ही अपेक्षा, बहुत ही उम्मीद से उस खिलाड़ी को यहाँ पे आमंत्रित किया है। यंगस्टर खिलाड़ी है मगर काबिलियत जरूर देखने को मिलती है, मगर उसी गेंदबाज के ऊपर हल्ला बोल कर दिया है बल्लेबाज राकेश ने। फिर से एक बार परफेक्ट यॉर्कर, मगर हेलीकॉप्टर अपना चलाया था। गेंद कारपेट के सहारे, कारपेट को चूमती हुई मिड ऑन की दिशा में जब तक फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास बिल्कुल वक्त नहीं था। बहुत ही बढ़िया फील्डिंग। 30 गज का दायरा होने की वजह से मिड ऑफ में मिड ऑन। पांच गेंदें अब तक डाली जा चुकी है। राइट आर्म ओवर द विकेट। जी हां, इस मरतबा लेग स्टंप के बाहर बढ़ के और यही नतीजा होना था। फ्लिक से हमें देखने को मिला। बहुत ही खूबसूरत ये क्रिकेटिंग शॉट, बहुत ही सही टाइमिंग के साथ खेला हुआ। डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। 4 रन। की समाप्ति हो चुकी है 16 रन स्कोर कार्ड पर। जिस तरह की उम्मीद की जाती है कि पहले ओवर में 15-16 रन आनी चाहिए, क्योंकि अक्सर कहा जाता है कि शुरुआत अगर अच्छी हो तो अंत भी अच्छा होता है। 30 गज का दायरा होता है। 30 गज के दायरे में ज्यादा से ज्यादा बड़े स्ट्रोक आएंगे,
हालांकि दुधारी तलवार भी कहा जाता है, क्योंकि इसी ओवर में नई गेंद होने की वजह से, क्योंकि नई गेंद के ऊपर होता है फर, और फर होने की वजह से कभी कभी बल्लेबाज फंस जाते हैं उस लालच में और अपने विकेट भी खोते हैं। मगर यहाँ पे बल्लेबाजी करने वाली टीम ने, और स्पेशली इस बल्लेबाज ने कमाल कर दिया। नाम है राकेश थलपति, उनके साथी बल्लेबाज जीत को अब यहाँ पे स्ट्राइकिंग एंड पर खेलने का मौका मिला है और गेंदबाजी की जिम्मेदारी अक्षय के ऊपर। अक्षय अपना निजी पहला ओवर लेके आए हैं, राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, लोअर फुल टॉस गेंद थी। लोअर फुल टॉस गेंद को खेलना इतना आसान नहीं होता, मगर उतनी ही जबरदस्त फील्डिंग देखने को मिली। कमाल की फील्डिंग, अच्छा थ्रो। दूसरे रन के लिए कोई मौका नहीं, तालियों की गड़गड़ाहट। हर एक गेंद इंपॉर्टेंट होती है और हर एक रन यहाँ पे मौल्यवान होता है, और ये बाहर बैठे हुए सभी क्रिकेट के दीवाने, उनके फैंस, उनके फॉलोअर्स जानते हैं, और इसी वजह से अपने चहीते खिलाड़ियों को चीयर अप करते हुए उनका आत्मविश्वास, उनका मनोबल बढ़ाने की कोशिश करते हुए दिखाई दे रहे हैं। बहुत ही अच्छा खूबसूरत वातावरण, क्रिकेटमय वातावरण यहाँ पे बनता हुआ। अगली गेंद अक्षय की। आहा, ये होती है कलात्मकता, ये होती है कला। बल्लेबाज को आपको परखना होगा, बल्लेबाज के दिमाग में प्रवेश करना होगा और उनके दिल और दिमाग में क्या चला है, वो क्या सोच रहे हैं। एक कदम, एक स्टेप हमें आगे जी की तरफ सोचने की जरूरत है, और यहाँ पे यही नजर आया। मगर इस मरतबा ओवर पिच गेंद, उसे उड़ाया है बहुत देर तक, गेंद हवा में, और बिल्कुल किसी भी फील्डर के लिए कोई मौका नहीं। गेंद लॉन्ग सीमा के बाहर, 6 रन। में जबरदस्त अपने बॉटम हैंड का इस्तेमाल किया था और पावर जनरेट की थी, और इसी वजह से ये 6 रन मिलते हुए। इससे एक बार ओवर पिच गेंद थी, मगर थोड़ा सा मिस टाइम कर गए थे। गेंद ने बल्ले का अंदरूनी सीधा लिया, गेंद मिड विकेट की दिशा में। बहुत ही अच्छी फील्डिंग। फिर से एक बार, 1 रन के अलावा आपको कुछ भी नहीं मिलेगा। ये की तालियों की गड़गड़ाहट, फिर से एक बार। हर गेंद के ऊपर रोमांच यहाँ पे, हर गेंद के ऊपर आते हुए। हालांकि ये पहले सत्र का खेल जारी है, तो आप सोच सकते हैं कि दूसरे सत्र में क्या होगा, क्या हालात होंगे यहाँ पे। धन्यवाद। आणि याच दरम्यान सन्माननीय आदमभाई बल्डे यांच्यातर्फे रॉयल स्पोर्ट्स क्लब यांच्यासाठी 5,000 रुपयाची देणगी आलेली, सॉरी 3,000 रुपयाची देणगी आलेली आहे। जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आदम साहेबांसाठी। चलो तो दोस्तों, यहाँ पे देखते देखते 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 16 रन खर्च किए थे साहिल ने, और दूसरे ओवर में आए अक्षय, और अक्षय ने खर्च किए हैं 9 रन। अक्षय का यह ओवर बहुत ही अच्छा घटता हुआ। हालांकि इस ओवर में एक छक्का हमें देखने को मिला। रनों की संख्या में याद दिलाना चाहूंगा, 25 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 12.50 के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। साहिल ने 16 रन खर्च करने के बाद यहाँ पे कमबैक वापसी करने की सख्त जरूरत थी गेंदबाजी करने वाली टीम अली 11 नागांव को। अली 11 नागांव इस टीम ने लास्ट ईयर में क्या कमाल का प्रदर्शन किया था। हालांकि रनर अप रह गए थे, फाइनल उन्होंने खेला था, लाजवाब यहाँ पे माहौल क्रिएट किया था। हालांकि यहाँ से थोड़ी ही दूर ये गांव है, और पूरा गांव के गांव इस मैच को देखने के लिए आया था। वही टीम अब यहाँ पे पहला मैच खेलती हुई ज़ारा 11 वडवल से। हालांकि ज़ारा 11 वडवल शब्बीर इनामदार यांच्यातर्फे एक पारितोषिक आलेलं आहे। कोणत्याही गोलंदाजानं, अर्थात नागावच्या गोलंदाजाने जर हॅट्रिक साकारली तर त्यांच्यासाठी 2,000 रुपयांचं कैश प्राइज इथे आलेला है। धन्यवाद। तीसरा ओवर लेके आए हैं विशाल। हालांकि अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर। पहली गेंद पर लाइन एंड लेन से भटके और उसका खामियाजा उनको भुगतना पड़ा। अतिरिक्त के रूप में 1 रन यहाँ पे देना पड़ा। 26 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। ओहो, स्लोवर वन थी, मगर फिर से एक बार ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर की तरफ भटक गए। जैसे ही आप भटके, अंपायर जी ने दिए फटके।
और एक रन यहाँ पे अतिरिक्त के रूप में 27 रन स्कोर कार्ड पर दोनों भी बल्लेबाजों में साझेदारी यहाँ पे पनप रही है। आहा, ये देखिए अब आए हैं सही ट्रैक पर, यही खासियत है विशाल की। विशाल शाह जाने माने गेंदबाज है, बहुत ही अच्छे खिला ऑलराउंडर के हैसियत से जाने जाते हैं। आज अपनी कलात्मकता और अपना फन दिखाते हुए, हाँ बहुत ही अच्छी गेंद थी, उसे लॉफ किया था ओवर द कवर, मगर डीप कवर में फील्डर तैनात है, बहुत ही खूबसूरत फील्डिंग वहां पे, और इसी वजह से बाएं हाथ के बल्लेबाज जीत को एक रन के अलावा कुछ भी नहीं मिलेगा। एक एक रन बहुत ही कीमती है, धीरे धीरे एक एक स्टेप और एक एक कदम आगे की तरफ बढ़ाते हुए, क्योंकि इन दोनों भी खिलाड़ियों ने, क्योंकि सीनियर खिलाड़ी है, एक्सपीरियंस खिलाड़ी है, वो जानते हैं कि यहाँ पे अगर हमें जीतना है तो कम से कम कहां तक पहुंचना है, और उसी की कोशिश यहाँ पे जारी है। विशाल शाह की अगली गेंद फुल टॉस गेंद थी, बहुत ही खूबसूरत शॉट, फिर से एक बार डीप स्क्वायर लेग के फील्डर को चकमा देती हुई गेंद, एक अच्छा बाउंस मिला और गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन। यांच्यातर्फे एक पारितोषिक आलेलं आहे। नागाव संघाचा कोणताही गोलंदाज जर इथे हॅट्रिक साकारला तर 1000 रुपयांचं पारितोषिक। चलिए दोस्तों, हम कॉन्सेंट्रेट करेंगे क्योंकि ये मैच सही मायनों में हम हालांकि फर्स्ट मैच देख रहे हैं, मगर ये फाइनल का मुकाबला है ऐसा प्रतीत होता हुआ, क्योंकि गेंदबाजी करने वाली टीम जो कि नागांव की टीम है, उन्हें बहुत ही ज्यादा सपोर्ट यहाँ पे नजर आता हुआ, और उसी के साथ साथ बल्लेबाज बहुत ही एक्सपीरियंस है और वो जानते हैं कि इस फॉर्मेट में किस तरह से अपने आप को पेश किया जाए। क्या कमाल की यहाँ पे साझेदारी दोनों भी बल्लेबाजों ने अब तक अंजाम दी है। 33 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, तीसरा ओवर प्रगति पर, कम से कम 60 रन यहाँ पे बनाने हैं। इस तरह से अपने दिमाग में कुछ उन्होंने सोचा होगा और उसी को अंजाम देने की कोशिश। जी हाँ, ऑप्शन के बहुत ज्यादा बाहर वाली गेंद, और यहाँ पे देखिए जिस विकेट की तलाश थी, रन आउट के रूप में जीत बैक टू द पैवेलियन, मैदान से बाहर जाएंगे। से मेरे खिलाफ बगावत सर ये गेंद वाइड थी, मगर रन आउट नहीं है। ओके जी हाँ, बोरली फेस्टिवल की ये खासियत है कि विकेट कीपर ने अगर गेंद को फील्ड किया या पकड़ लिया फर्स्ट अटेम्प्ट में, तो यहाँ पे रन भी नहीं ले सकते और रन आउट भी नहीं दिया जा सकता। जी हाँ, फिर से एक बार लॉफ तो किया है, मगर डीप कवर में फील्डर तैनात थे, उसके बावजूद गेंद डब्बा खाने के बाद थोड़ी सी मोड़ती हुई और वहां के खिलाड़ी को चकमा देने के बाद सीमा रेखा के बाहर, 4 रन के लिए। रनों की संख्या ने छलांग लगाई है 38 रन स्कोर कार्ड पर। गेंदबाज विशाल शाह, आहा, इस मर्तबा इनसाइड आउट खेलने का अंदाज यहां पे पेश किया था, मगर टप्पा खाने के बाद गेंद ने बहुत ज्यादा घुमाव प्राप्त किया और बल्लेबाज जीत को चकमा देते हुए गेंद विकेट कीपर के दस्तानों में। 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 38 फॉर नो लॉस। आणि याच दरम्यान सन्माननीय दानिशभाई पंगारकर यांच्यातर्फे रॉयल स्पोर्ट्स क्लब यांच्यासाठी भव्य दिव्य देणगी आलेली आहे। तब्बल 2000 रुपयांची देणगी आल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतोय आणि आभार व्यक्त करतोय। धन्यवाद दानिशभाई पंगारकर। तो दोस्तों 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। मैं जरूर यहाँ पे बताना चाहूंगा कि पहले ओवर में 16 आए थे, दूसरे ओवर में 9 आए थे और इस ओवर में 13 आए थे, यानी कुछ हद तक गेंदबाजों ने कंट्रोल किया है। दोनों भी बल्लेबाजों की आंखें जम चुकी है, दोनों भी बल्लेबाज सेट हो चुके हैं, मगर
जीत थोड़ा सा नर्वस यहाँ पे नजर आए। एक चौका उनके बल्ले से जरूर आया मगर वो मिसफील्डिंग के तहत था। मगर राकेश के क्या कहने, राकेश ने अपने बल्ले का जौहर दिखाया है। राकेश अपने रंग में रंगते हुए, राकेश अपने मूड में नजर आते हुए, और इसी वजह से वो स्ट्राइक अपने हाथों में रखने की कोशिश में, हालांकि जीत के विकेट का सैक्रिफाइस करना चाहते थे मगर यहाँ के थोड़ा सा जो एक नियम है उस नियम के तहत ही वो आउट नहीं दिया जा सकता। मगर उसका फायदा हुआ, जैसे ही जीत स्ट्राइक एंड पर आए उन्हें एक चौका मिला। कुल मिला के 3 ओवर की समाप्ति 38 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। क्या अंतिम ओवर में यहाँ पे ज्यादा से ज्यादा यानी 18 से 20 रन आएंगे या यहाँ पे कम से कम 3, 4, 5, 6 रन आएंगे और विकेट चटकाएंगे? सस्पेंस हमेशा बना हुआ होता है क्रिकेट के खेल में। हम अक्सर देखते हैं कि कबड्डी, उसी के साथ वॉलीबॉल या फुटबॉल हम देखते हैं तब उतना सस्पेंस नहीं होता है, मगर यहाँ पे हर गेंद के ऊपर सस्पेंस होता है। आगे क्या होगा, आगे क्या होगा? अगली गेंद नई गेंदबाज ओमी। ओमी की ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद मारना चाहते थे मगर बहुत ज्यादा अपने बॉडी से दूर गेंद को खेला था और इसी वजह से अंपायर जी ने उसे वाइड करार दिया। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन, 39 फॉर नो लॉस। चौथा ओवर प्रगति पर, पहले सत्र का खेल यहाँ पे जारी है। बल्लेबाजी करने वाली टीम ज़ारा 11 वडवल बनाम हम देख सकते हैं अली 11 नागाव। ये मैच यहाँ पे जारी है। अगली गेंद ओमी की, ओहो हेलीकॉप्टर, वो देखिए उनका स्टाइल देखिए, उनका अंदाज देखिए, एक फोटोग्राफ तो होना चाहिए। वाह, ये फ्रेम रखकर हमारे घर में एकदम शोभा के लिए रखी जा सकती थी, इतनी जबरदस्त फ्रेम थी। वेरी वेल डन राकेश, कमाल का ये स्ट्रोक था राकेश का। आजकल बहुत सारे खिलाड़ी इस तरह के शॉट खेलते हैं, अलग अलग शॉट की इजाद उन्होंने की है। दिलशान ने जिस तरह से दिलशान स्कूप का इजाद किया और उस जिस तरह से MS धोनी ने हेलीकॉप्टर चलाने की कोशिश की, इन सारे खिलाड़ियों ने उस शॉट को सीखते हुए क्या एग्जीक्यूट किया है। फिर से एक बार उड़ा दिया है। राकेश रुकने का नाम नहीं ले रहे हैं। गेंद जाएगी जाएगी जाएगी, बाहर ही जाएगी। 6 रन, मुसलसल दूसरा छक्का। राकेश हलबती गुजरात वलसाड़ से बिलोंग करने वाला यह खिलाड़ी लाजवाब बल्लेबाजी करता हुआ। जैसे मैंने कहा कि अंतिम ओवर है, अब गेंद थोड़ी सी पुरानी हो चुकी है और बल्लेबाज राकेश की नजरें भी जम चुकी है। पूरी तरीके से सेट होने के बाद पहली ही 2 गेंदों के ऊपर 2 मुसलसल छक्के हमें देखने को मिले और रनों की संख्या जा पहुंची है 51 रन। जी हाँ, इस मतलब देखिए यहाँ पे रन लेने की बिल्कुल कोशिश नहीं की क्योंकि ज्यादा से ज्यादा स्ट्राइक अपने हाथों में रखने की कोशिश कर रहे हैं। सही मायनों में ये उनका मेरे ख्याल से फैसला सही होगा क्योंकि उनके बल्ले पर बीचों बीच गेंदें आ रही है और लगातार 2 छक्के भी इस ओवर में लगा चुके हैं, तो गेंदबाज के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव क्रिएट करने में पूरी तरीके से कामयाब। शब्बीर इनामदार यांच्यातर्फे फलंदाजाला सुवर्ण संधी, लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार आले तर 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल। अगली गेंद ओमी की, राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, इस मरतबा खेलने की कोशिश जरूर की है मगर गेंद शायद टप्पा खाने के बाद विकेटों के ऊपर से निकल गई। 1 रन आसानी के साथ यहाँ पे मिलेगा क्योंकि गेंद जा चुकी है डिक्लेयर जोन में और इस 1 रन के साथ 52 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अभी भी इस ओवर की 2 गेंदें आना बाकी। चौथा ओवर प्रगति पर 52 रन स्कोर कार्ड पर। क्या यहां से और बल्लेबाजों को चकमा देंगे या यहां पे बड़े स्ट्रोक आएंगे? जी हां, बहुत ही बढ़िया गेंद थी, फुलर लेंथ, और उसे हेलीकॉप्टर बनाने की कोशिश की मगर इस मरतबा गेंद ने बल्ले का ऊपरी सिरा लिया और एक आसान सा कैच विकेट कीपर के दस्तानों में। राकेश हलवती बैक टू द पवेलियन। अपने टीम के लिए 39 रन जोड़े हैं। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी, तोड़फोड़ बल्लेबाजी।
सलामी बल्लेबाज के रूप में बल्लेबाजी करते हुए नई गेंद को फेस करना इतना आसान नहीं होता। देखिए तालियों की गड़गड़ाहट, उनका इस्तकबाल यहां पे होता हुआ। इसी बीच नए बल्लेबाज याग्निक पटेल जो कि मैदान में नमूदार हो चुके हैं, स्ट्राइकिंग के एंड पर हमें नजर आते हुए। नॉन स्ट्राइकिंग एंड पर आप सभी जानते हैं कि जीत मौजूद है और गेंदबाज ओमी की यहां पे तारीफ बनती है। बहुत ही अच्छी वापसी, बहुत ही शानदार कमबैक ओमी द्वारा देखने को मिला। राइट आर्म ओवर द विकेट ओमी फिर से एक बार। जी हां, मगर इस मरतबा हवा में गेंद बहुत देर तक आसमान में, मिड विकेट में फील्डर तैनात, गेंद तक पहुंचे थे तकरीबन, मगर उस गेंद को अपने दामन में करने में गलती कर गए और इसका फायदा बल्लेबाजों ने बखूबी उठाया और देखते देखते 2 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिए। ये 2 रन भी बहुत ही कीमती है। इन 2 रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है 54 रन। 4 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 54 रन और जीतने के लिए 55 रनों की जरूरत। कर इनकी तरफ से रॉयल स्पोर्ट्स क्लब के लिए 3,000 रुपए का आतिया आया हुआ है। उसी तरह नजीब भाई झोमरकर इनकी तरफ से रॉयल क्लब के लिए 5,000 रुपए का आतिया आया हुआ है। उसी तरह असरार अलाउद्दीन शेख इनकी तरफ से रॉयल स्पोर्ट्स क्लब के लिए 10,000 रुपए का आतिया आया हुआ है। इन तमाम लोगों का मैं रॉयल स्पोर्ट्स क्लब की जानिब से तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। उसी तरह अभी अभी हमारे मोहम्मद हुसैन अंतुले जिनकी यहाँ पे तशरीफ आवर हो चुकी है, उनका भी शुक्रिया अदा करता हूँ। जनाब नजीब भाई झोंबरकर का, अब्दुल रऊफ भाई फोबरन का, मौलाना महबूब गिरे साहब, हुसैन भाई मेमन, जिंकण्यासाठी 55 धावांची गरज असताना मी पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती आमंत्रित करतोय आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्राचा बुलंद आवाज सन्माननीय चंदू शेट्टे सर यांना धन्यवाद। उसी तरह आदम भाई बल्डे इनकी तरफ से भी 3,000 रुपए, दानिश पंगारकर 2,000 रुपए, एमसीसी सायगाव आणि आई गावदेवी आदगाव। चला दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती, आपण टॉस साठी यायचंय। परंतु इस मैच का टॉस उछालेंगे हमारे अब्दुल रऊफ भाई फोपलनकर साहब। सर हेलो। उसी तरह हमारे हर साल जो हमें फेस्टिवल के आते हैं अब्दुल रऊफ भाई फोपलनकर, इनका सत्कार किया जा रहा है। माज मुश्ताक फकीर इनके हाथों से इनका सत्कार किया जाएगा अब्दुल रऊफ भाई फोपलनकर का। उसी तरह मोहम्मद हुसैन भाई अंतुले, इनका भी सत्कार किया जाएगा। मोहम्मद हुसैन भाई अंतुले प्लीज यहाँ पे आ जाओ। उसी तरह नजीब भाई झोमरकर, इनसे भी गुजारिश करूंगा प्लीज यहाँ पे आ जाओ नजीब भाई। मोहम्मद हुसैन अंतुले इनका सत्कार किया जाएगा मुनीर हुक्के बरदार के हाथों से। मुनीर भाई आ जाओ। हेलो, मुनीर हुक्के बरदार। उसी तरह आदम भाई बल्डे, इनका भी सत्कार किया जाएगा समीर हद्दादी के हाथों से। उसी तरह नजीब भाई झोमरकर, एक मिनट आदम, नजीब भाई झोमरकर का सत्कार किया जाएगा।
भाई हॉस्टल के उधर जितने भी गाड़ी लगे प्लीज, जितने भी पानी पूरी बर्फ गोले वाले सब लेग साइड में आ जाओ, वहां पे कोई गाड़ी नहीं लगेगी, वरना हमारे रॉयल के वॉलंटियर आके आपकी गाड़ी को हटा देंगे। हर साल जो लेग साइड में गाड़ियां लगती है वहां पे लगाओ, वहां पे गाड़ियां लगते हैं जो पब्लिक आती है उनकी खाने पीने वाली गाड़ियां सब लेग साइड में आ जाओ। ओके सर। हा सुपर डुपर हिट मुकाबला सध्या आपल्या समोर येताना पाहायला मिळेल, कारण एका बाजूला टीम पाहायला मिळते अली 11 नागाव आणि दुसऱ्या बाजूला जारा 11 वडवली। वडवली एका बाजूला आहे आणि नागाव एका बाजूला आहे, आणि अशी मॅच पाहायला मिळते गेल्या वर्षीचे उपविजेते अली 11 नागाव। अली 11 नागावचे समर्थक आलेत का? अली 11 नागाव, अली 11 नागाव तुमच्या समर्थकांचा यावर्षी आवाज येत नाही, जरा आवाज होऊ द्या अली 11 नागाव। हा पारितोषिक देखील आपण सगळी पारितोषिक ओव्हरच्या ब्रेक मध्येच अनाउन्समेंट करणार आहोत जसे आयोजकांच्या सूचना आहेत। तर विजयासाठी धावांचं लक्ष आहे 55। गेल्या वर्षी ही स्पर्धा ज्या खेळाडूने गाजवली नवी मुंबईच्या दिवा कोळीवाडा या गावातील खेळाडू, सध्या महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मध्ये ज्याच्या नावाचा धुमाकूळ सुरू आहे, ज्याच्या नावावर 4 व्हीलर कार जिंकण्याचा कारनामा आहे, तो ओमकार केनी बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळतोय। परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गेल्या वर्षी ही स्पर्धा अख्खी ज्याने गाजवली आणि ठाणे जिल्हा प्रीमियर लीगची मॅन ऑफ द सिरीजची मोटरसायकल बाईक ज्याने आपल्या घराच्या पुढे उभी केली, विशाल शहा नॉन स्ट्राईकला आहे। परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गुजरातच्या वलसाड वरून या ठिकाणी उपस्थित झालेला जीत पटेल फ्रॉम गुजरात, गोलंदाजीसाठी वडवलीकर आपल्याही टाळ्या होऊन जाऊ देत। दोन्ही बाजूने टाळ्या आणि आवाज आले तर मजा येईल मॅच मध्ये, आणि आता ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत। जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी रॉयल फेस्टिवलचं घमासान 25वं पर्व रॉयल फेस्टिवल बोरली पंचतन। पहिल्याच बॉलवर फटका खेळलाय आणि तो जातोय सीमा रेषा पार 4। टॉस साठी यायचंय, पुढच्या दोन्ही आदगाव आणि सायगाव दोघांनाही विनंती आहे टॉस साठी यायचंय। गर्दी मैदानात झाली आहे, गर्दी युट्यूबला tenniscricket.in वर झाली आहे, कारण रॉयल फेस्टिवल 25व्या पर्वात आपल्या भेटीला आली आहे। तर जाऊयात मॅचच्या दिशेने। ओमकार केनीच्या पहिल्याच बॉलवर चौकार आलाय। यावेळेला टप्प्याचा बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न ओमकार यांचा, परंतु तिकडे एक धाव मिळेल। धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते, आणि कारण मला आवर्जून सांगावंसं वाटेल मित्रहो, आवर्जून सांगावंसं वाटेल, गेल्या वर्षी याच स्पर्धेमध्ये आणि याच टीम मधून एक असा खेळाडू खेळला होता ज्याचं 17 वय होतं, ज्याने ही स्पर्धा गाजवली, त्याचं नाव साहिल लोंगले, जो आज ISPL ला सिलेक्ट झालाय। परंतु खऱ्या अर्थाने जो चर्चेत आला या स्पर्धेने रॉयल फेस्टिवलने आणि या नांगाव संघाने देखील त्याला चर्चेत आणला, आणि रोहित गलांडे तुमचाही उल्लेख आवर्जून करावा लागेल। तर जाऊयात मॅचच्या दिशेने। या स्पर्धेने देखील बऱ्याच खेळाडूंना नाव दिलंय, गेल्या वर्षी हुसेन टाके म्हणा, त्याचबरोबरीने बरीचशी नावं विशाल शहा असतील, खूप जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाली। जीत पटेलचा हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होतोय आणि धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर होतोय, परंतु तिकडे पंचांनी नो बॉल घोषित केलाय। गुजरातच्या जीत पटेलला देखील अगदी आम्ही जुन्नर प्रीमियर लीग पासून मोठमोठ्या प्रीमियर लीग खेळताना पाहत होतो। जीत पटेल इकडे आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्याही नावाची चर्चा आहे। पंच घोषित करतात नो बॉल। फैजान कौचाले यांच्याकडून हॅट्रिक सिक्स साठी 5000 रुपयाचा पुरस्कार असेल। हो, यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, परंतु तिकडे फ्री हिट असल्या कारणाने बचावले ओमकार। आणि धाव संख्या जर पाहिली तर आता
पुढे जात असताना पाहायला मिळते. फ्री हिटच्या बॉलचा फायदा झाला. कालही दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळालं, आजही दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळालं. आज नागाव आपल्याला पाहायला मिळणार आहे, वडवली सुद्धा पाहायला मिळणार आहे आणि दोन्ही संघांचे समर्थक इकडे पाहायला मिळणार आहे. फक्त दोन्ही संघाच्या समर्थकांना आमची विनंती आहे, चांगली कामगिरी झाल्यानंतर टाळ्या या वाजल्याच पाहिजेत आणि माहोल तर बनला पाहिजे ना. आणि इकडे बोरली रॉयल फेस्टिवल म्हटलं तर प्रचंड उत्साह देखील पाहायला मिळतोय. वर्ष 25वे. या वेळेला स्ट्रोक खेळला जातोय, समोरच्या दिशेने मारलेला फटका जाईल सीमा रेषा पार. षटकार. धावफलक जर पाहिला तर 6 ने पुढे जाईल. विजयासाठी धावा करायच्या आहेत त्या 55. विशाल शहा नावाचं नवी मुंबईचं वादळ बोरलीत आलंय. यावेळेला आडव्या बॅटने स्ट्रोक खेळलाय, फटका फसलाय, बॉल हवेत आणि पकडली गेली कॅच आणि आता टाळ्या वाजवण्याची वेळ आहे वडवलीवाल्यांची. तो साइकिल रखी है, वो बॉक्स के अंदर कोई भी बैट्समैन 6 मारेगा तो उस बैट्समैन को सैफ लांडगे की तरफ से 500 रुपए का इनाम दिया जाएगा. सलमान मेमन यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा पुरस्कार. त्याचबरोबर फैजान कौचाली साहेब नागाव टीम साठी संघ मालक आहेत, हॅट्रिक 6 साठी 5000 रुपयाचा पुरस्कार घोषित करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर शब्बीर भाई यांच्याकडून लगातार 3 चौकार 1000 आणि 3 षटकारासाठी दीपक दिवेकर यांच्याकडून 500 रुपये आणि 3 चौकार षटकारासाठी 1000 रुपये शब्बीर भाई इनामदार. पहा, प्राइज अनाउन्समेंट केली जातील, फक्त ओव्हरच्या ब्रेक मध्ये केली जातील आयोजकांच्या जशा सूचना आहेत. तर 14 धावा धावफलकावर आहेत आणि पहिली ओव्हर इकडे मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ठाणे शहराला बिलॉंग करणारा अक्षय सिंग उर्फ छोटू. चला, आदगाव टॉस साठी आपल्याला यायचं, यानंतर लगेच आपली मॅच आहे कारण साईगाव उपस्थित झालेले आहेत. चर्चा या स्पर्धेची आहे. आजच्या दिवसातील दुसरी मॅच आपल्या भेटीला आली आहे. हरीश दिगीकर सर आमच्या जोडीला जुडले गेलेले आहेत, यासिन मर्चंट सर जुडले गेलेले आहेत. जबरदस्त घमासान रॉयल फेस्टिवलचं. यावेळेला खोलवा टप्प्याचा बॉल आणि ओहो, तिकडे फटका फसताना पाहायला मिळतोय. जीतने विकेट घेतली आणि वडवलीवाल्यांच्या टाळ्या ऐकायला यायला. ओमकार केणी मैदानाच्या आतमध्ये अक्षय बाद झालेत, परंतु नवीन बॅटर जात आहेत. फहद मैदानाच्या दिशेने दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कशा प्रकारची कामगिरी होईल पाहायचं आहे. पारितोषिक वडवलीसाठी देखील आलेले आहेत. संदेश कीर यांच्याकडून देखील विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा पुरस्कार असेल. तर शब्बीर इनामदार फहदच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचा पुरस्कार. पहा, पारितोषिक एवढी आहे की आता कॉमेंट्री करणं देखील अवघड झालंय. ओमकार केणी मैदानाच्या आतमध्ये आहे. नवी मुंबईचा एक जबरदस्त खेळाडू ज्याने यावर्षी पहिल्याच प्रयत्नात जुन्नर प्रीमियर लीग देखील गाजवली. पहिल्या ओव्हरमध्ये 14 झालेत आणि अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता पाहायला मिळते, ती म्हणजे 41. 3 ओव्हरला 41, परंतु ज्या खेळाडूने मात्र अर्धशतकांची लाईन लावली आहे असाच बॅटिंग करतोय ओमकार केणी फ्रॉम नवी मुंबई. बिग हिट, उडवला आणि पाठवला बॉल.
खेळलाय ओमकार केनी, ओमी केनी मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि आता प्रेक्षकांमधून आवाज येऊ लागलाय ओमी ओमी ओमी, क्या बात आहे. परंतु गोलंदाज देखील काही कमी नाहीये. याज्ञिक पटेल गुजरातच्या वलसाडचा आणखीन एक जबरदस्त गोलंदाज आहे आणि तो सुद्धा या ठिकाणी चांगली कामगिरी करणार आहे. मॅच चांगली होईल. अजूनही जर पाहिलं तर 35 धावांची आवश्यकता आहे. 17 बॉल बाकी आहेत. यावेळेला चांगला बॉल होता. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते समीकरण बदलत आहे. 16 बॉल बाकी आहेत. मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 34 धावांची आवश्यकता आहे. काय मॅच सुरू आहे, जबरदस्त. म्हणजे आजच्या दिवसात सगळ्यांचं लक्ष या मॅच कडे आहे, कारण जारा 11 वडवली सुद्धा काही कमी नाहीये. गुजरातचे 4 आयकॉन त्यांच्या टीम मध्ये आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गेल्या वर्षीचे उपविजेते म्हणजेच अल 11 नांगाव ही देखील काही कमी नाहीये. त्याच्यामुळे मजा येईल या मॅचला पाहण्यामध्ये. हो हो, इकडे कमबॅक करण्याचा प्रयत्न, टप्पा पडतोय, बॉल थोडासा टर्न होतोय. याज्ञिक पटेल हा देखील एक चांगला अष्टपैलू खेळाडू आणि रायगडातल्या बऱ्याचशा आयकॉन स्पर्धा या याज्ञिक पटेलला लागोपाठ 3-4 वर्ष आपण खेळताना पाहतोय. राकेश हलपती असतील, यावर्षी जर पाहिलं तर दिवेश तांडेल आणि त्याच बरोबरीने त्यांच्यासाठी सगळ्यात मॅचच्या दिशेने प्रेक्षकांसाठी पारितोषिका आहेत. प्रेक्षकांकडून पारितोषिक आहेत. बिग हिट केलाय परंतु फटका त्या ठिकाणी फसताना पाहायला मिळतोय. याज्ञिक तिकडे पोहोचले परंतु विकेट आली आहे आणि समीकरण मात्र आता बदलत आहे. 14 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही धावांची आवश्यकता असणार आहे ती 34. 14 बॉल 34. विकेट आली आहे. वडवलीकर, तुमच्या टाळ्या नाही ऐकायला आल्या. नाही नाही, टाळ्या वाजवायची संधी नांगावकरांना सुद्धा आहे. थांबा, आपल्याला क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे. दोन्ही टीम एकमेकांच्या जवळच्या आहेत, चांगल्या आहेत, सगळे मित्र आहेत, परंतु प्रत्येकाला वाटतं आपलंच गाव जिंकावं आणि आपलीच टीम जिंकावी. आणि संदीप जिकीर यांच्याकडून सुद्धा विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा पुरस्कार असणार आहे आणि जबक यांच्याकडून सुद्धा हॅट्रिक साठी 500 रुपयाचा पुरस्कार आहे. ओमकार केनी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि मैदानात जातोय साहिल लोंगले. कर्जत तालुक्यातील उमरोली गावचा हा युवा खेळाडू, युवा टॅलेंट, लहान वयातच अंडर 19 कॅटेगरीमध्ये ISPL मध्ये सिलेक्शन सुद्धा झालंय या खेळाडूचं. परंतु या खेळाडूला गेल्या वर्षी याच स्पर्धेने एक वेगळं नाव दिलं, एक वेगळी जरूर या ठिकाणी एक वेगळं वलय देखील प्राप्त होताना पाहायला मिळालं आणि यानंतर देखील जबरदस्त खेळाडू इकडे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आज उद्या दोन्ही दिवस किंवा कालही महाराष्ट्र आणि भारतातील नामवंत खेळाडू इकडे आले. जसे या मॅच मध्ये फिल्डिंग टीम मध्ये गुजरातचे 4 आयकॉन आहेत आणि बोरली किंवा श्रीवर्धन वाल्यांसाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये. आपली टीम चांगली बनवायची, मग तो आयकॉन कुठूनही आणायचा, पण आणायचाच. यावेळेला वेगवान चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा होता परंतु त्या ठिकाणी बचावले गेले. निर्धाव चेंडूची सांगता. 13 बॉल 34. 13 बॉल मध्ये 34 धावांची आवश्यकता. आता जर पाहिलं तर सध्या नांगावचा खेमा शांत पाहायला मिळतोय, परंतु लगेच आरडाओरडा होईला देखील वेळ लागणार नाहीये, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. याज्ञिक यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न. हाही चेंडू चांगला पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवर षटकार, परंतु या ओव्हर मध्ये याज्ञिक पटेलने फक्त 7 धावा खर्ची केलेल्या आहेत. पहिली ओव्हर जीतची होती, त्यात विकेट आल्या, परंतु पहिली ओव्हर नांगावच्या बाजूने गेली आणि दुसरी ओव्हर जर पाहिलं तर वडवलीच्या बाजूने गेलेली आहे आणि अजूनही 12 बॉल मध्ये 34 धावांची आवश्यकता. ओमी केनी मैदानाच्या आतमध्ये आहे, ते विसरून चालणार नाहीये. पहा, आयोजकांच्या सूचना आहेत, प्राइज अनाउन्समेंट केलं जाईल, परंतु एकदाच केलं जाईल आणि त्यानंतर ती क्रिया झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा अनाउन्समेंट करू.
बॉलर्स बॉलिंगसाठी येत आहेत दिवेश तांडेल. वलसाड गुजरातचा आणखीन एक खेळाडू इकडे पाहायला मिळतोय. दिवेश, पाहूया कशा प्रकारची कामगिरी करेल. 2 ओव्हर आणि 34. परंतु ओमकार केणी ज्याने सुद्धा ही स्पर्धा गेल्या वर्षी गाजवली होती, या वर्षी चांगल्याच फॉर्मात असताना खेळाडू पाहायला मिळतोय. ओमकार केणी, ओमी या नावाची चर्चा, ओमी या नावाचा गजर होतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये. परंतु दिवेश सुद्धा काही कमी नाहीयेत. दिवेश तांडेल, विकेट जर आली तर दिवेश दिवेश असा देखील आवाज येईल, परंतु सध्या ओमी ओमी असा आवाज येतोय. पहिल्याच बॉलवर सिक्सर. नागाववाले, तुमचा यावर्षी आवाज थोडा कमी वाटतोय का? मला जरा जोरात आवाज येऊ द्या. वडवलीवाल्यांचा सुद्धा आवाज कमी नाहीये, तो सुद्धा ऐकायला मिळेल तुम्हाला. जाऊयात मॅचच्या दिशेने. पहिल्याच बॉलवर मोठा फटका आलाय आणि आता जर पाहिलं तर 11 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता पाहायला मिळणार आहे, ती म्हणजे 28. 11 बॉल 28. एक मोठी मॅच रंगली आहे, प्रेक्षकांची गर्दी झाली आहे. ओमकार केनी, ओमी केनी बॅटिंग साठी पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बिग हिट, फटका चांगला आलाय, परंतु तिकडे फिल्डिंग होते आणि धाव संख्या जर पाहिली तर पुढे जात असताना पाहिलं मिळेल. एक धाव घेतली, कॉल केला गेला परंतु थांबवलंय. अजूनही जर पाहिलं तर 10 बॉल बाकी आहेत आणि 27 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये काही होऊ शकतं, या मैदानात काही होऊ शकतं. 25 वर्ष रॉयल फेस्टिवलची आणि हे 25वं वर्ष आहे आणि प्रचंड उत्साह, प्रचंड गर्दी, प्रचंड आरडाओरडा. कारण वडवली या गावाचं देखील एक वेगळी चर्चा पाहायला मिळते सातत्याने. मग त्या गावामधील टायगर ग्रुप, कोपरा ग्रुप या स्पर्धांची चर्चा होते आणि आज वडवली गाव सुद्धा आहे चर्चेत. आणि इकडे जर पाहिलं तर नागाव, ज्या नागावने गेल्या वर्षी धुमाकूळ घातला होता या मैदानामध्ये, तर ते सुद्धा आहेत. परंतु पाहूयात कशा प्रकारची साथ मात्र त्या ठिकाणी साहिल लोंगले त्यांना या ठिकाणी देतील पाहायचंय, कारण साथ महत्वाची आहे. ओमीचं स्ट्राईकवर येणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. तर दिवेश तांडेल त्यांना रोखण्यासाठी 10 बॉलमध्ये 27. एक चांगली मॅच आपण पाहतोय, प्रेक्षकांना उत्कंठ असणारी मॅच. प्रत्येकाला वाटतं आपली टीम जिंकावी, प्रत्येकाला वाटतं आपलं गाव जिंकावं, त्यासाठी आपण टाळ्या वाजवतो, त्यासाठी आपण आवाज करतो, त्यासाठी आपण शिट्याही वाजवतो आपल्या गावाच्या नावासाठी. हे सगळेजण मात्र या ठिकाणी प्रचंड या ठिकाणी आवाज देखील करतायत. गाव जिंकला पाहिजे प्रत्येकाला वाटतंय. बिग हिट, साहिल लोंगलेच्या बॅट मधून लांब लचक फटका, बॉल जातोय सीमा रेषा पार, षटकार. संख्या झाली आहे 34. म्हणजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 21 धावांची आवश्यकता आहे आणि 9 बॉल बाकी आहेत. मॅच चांगली सुरू आहे, मॅच चांगली सुरू आहे. आता साहिल सुद्धा रंगात आलाय. अंडर 19 कॅटेगरी मध्ये ISPL मध्ये निवड माझी का झाली आहे सांगून देतोय साहिल लोंगले. कर्जत तालुक्यातील खेळाडू आहे. आपल्याला पाहायचंय 9 चेंडू बाकी आहेत. मॅच वडवली सुद्धा जिंकू शकते, मॅच नांदगाव सुद्धा नागाव सुद्धा जिंकू शकतं, मॅच अली 11 सुद्धा जिंकू शकते, मॅच जारा 11 सुद्धा जिंकू शकते. अली की जारा, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, परंतु इकडे नो बॉल घोषित केला जातोय आणि आता समीकरण बदलतंय. 9 बॉल बाकी आहेत मॅच जिंकण्यासाठी. जर पाहिलं तर 20 धावांची आवश्यकता आणि आता संधी आहे मोठा फटका खेळण्याची. रॉयल फेस्टिवल इकडे प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि समोरच्या ज्या यावेळेला देखील आक्रमण केलंय साहिल लोंगलेचा. एक लॉंग लचक षटकार.
बदलते आता. या 6 धावांनी धावसंख्या 41 झाली आहे आणि अजूनही मॅच जिंकण्यासाठी 8 बॉल बाकी आहेत आणि 14 धावांची आवश्यकता. हा 2 मारलेले आहेत. तिसरा षटकार जर मारला गेला या बॉलवर आयोजकांनी कळवलंय की 5000 असतील. इकडे बॉल पाठीमागे मार्गस्थ होतो आणि मॅच गेली आहे शेवटच्या ओव्हर मध्ये, ज्या ठिकाणी धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल मध्ये हा 1 बॉल बाकी आहे आणि अजूनही जर पाहिलं 7 बॉल आणि 13, 7 बॉल 13, 13-7. वडवली टीम देखील काही कमी नाहीये, ते सुद्धा कमबॅक करणार. वडवली सुद्धा कमबॅक करण्याची क्षमता ठेवतात आणि इकडे आता पाहायचंय काय होईल. दिवेश तांडेल बॉलिंग साठी पाहायला मिळत आहे. साहिल लोंगले, ओमकार केनी. हा बाउंड्री लाईनच्या आतमध्ये कोणी जाऊ नका. एका बाजूला वडवली आहे, एका बाजूला नागाव आहे. दिवेश समोर साहिल. यावेळेला फटका खेळलाय परंतु हा फटका फसलाय. ओ कॅच सुटली आणि 2 धावा देखील आल्या. आणि मॅच गेली आहे आता 6 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता. पहा मॅच संपलेली नाहीये. नागावचे समर्थक एकदा तुमच्या टीमसाठी टाळ्या वाजवाल का? परंतु ऐका, वडवलीने सुद्धा मॅच संपवलेली नाहीये आणि वडवलीकर एकदा जोरदार टाळ्या तुमच्या टीमसाठी होऊन जाऊ द्यात. उजेफा पांड्या यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचा पुरस्कार साहिल लोंगले यांच्यासाठी आलेला आहे. पहा सगळ्यांना विनंती आहे, जे आपला पुरस्कार आहे इकडे नोट करून द्यायचा. आमच्याकडे एक नोंद वही आहे, तिकडे नोट करायचं आहे. 6 बॉल 11, मॅच नाही संपली आहे. एखादा डॉट बॉल, एखादी विकेट पुन्हा एकदा वडवलीला सुद्धा मॅच मध्ये आणू शकते. क्रिकेटचा खेळ आहे, त्यामुळे नागाव आणि वडवली दोघांमधील मॅच चांगलीच रंगलेली आहे. रॉयल फेस्टिवल 25वा पर्व. बॉलिंग साठी जर पाहिलं तर आता येताना पाहायला मिळतात राकेश हलपती, गुजरात वलसाडचा आणखीन एक टॉप ऑलराऊंडर. गोलंदाजीसाठी येत आहेत नवी मुंबईचा ओमकार केनी. बॅटिंग साठी पाहायला मिळतात आपल्याला साहिल लोंगलेच्या जोडीला. शेवटचे 6 बॉल आणि 11 धावा. पहिलाच बॉल चांगला पाहायला मिळतोय. वडवलीकर टाळ्या होऊन जाऊ द्यात. आणि आता जर पाहिलं तर 5 बॉल मध्ये 11. कधी वडवली, कधी नागाव, कधी वडवली. रॉयल फेस्टिवलची मॅच मात्र आता चांगलीच रंगात आलेली आहे. 5 बॉल मध्ये 11. राकेश म्हणतात मी नाही देणार आणि ओमी म्हणतात मी केल्याशिवाय राहणार नाही. 5 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. रॉयल फेस्टिवल बिग हिट. फटका खेळला आणि पाठवलाय सुद्धा. सीमा रेषा पार. पाच धावांची आवश्यकता आहे. एखादा डॉट बॉल, एखादी विकेट पुन्हा वडवलीला सुद्धा मॅच मध्ये आणू शकते. पाहायचंय काय होईल. बिग हिट. ओमी केनी ऑन फायर. अली 11 नागावने मात्र बाजी मारली आहे. सुहेल फकीर मैन ऑफ द सीरीज के लिए साइकिल बेस्ट बैट्समैन की ट्रॉफी अनस दलवी ने दिया है. मेरे ही इलाके में मुझे नीचे 1 मिनट
मॅच. आणि रॉयल फेस्टिवल मध्ये मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचे मानकरी ठरतात मॅन फ्रॉम नवी मुंबई दिवा कोळीवाडा ओमी केनी. नॉट आउट 32 धावांची खेळी.